मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2024 सालापासून एक सभ्य चेहऱ्या आडचा एक असभ्य माणूस या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या राशीला आलेला आहे. त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हा कधी मास लीडर नव्हता ना. महाराष्ट्रातल्या 5-25 मतदारसंघावरती या माणसाची पकड आहे ना, तिथं लोकप्रिय आहे. या माणसानं महाराष्ट्रामधलं राजकारणामधल्या सभ्य असभ्यतेच्या सर्व पातळ्यांचा एक खालचा दर्जा, खालचा कळस गाठलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2024 सालापासून मिस्टर देवेंद्र फडणवीस या माणसानं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एथिक्स संपवलेलं आहे, व्हॅल्यू संपवलेले आहे. ज्या भारतीय जनता पार्टीच्या अत्युच्च शिखरापर्यंत भारतीय जनता पार्टीला ज्या लोकांनी घेऊन गेले त्या माणसांना, म्हणजे पक्षातल्याच प्रामाणिक माणसांना या माणसानं संपवलेलं आहे. चळवळीच्या नेत्यांना संपवलेलं आहे. राजू शेट्टींपासून, महादेव जानकरांपासून, सदाभाऊ खोतांपासून हर एक माणसाला या माणसानं संपवलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेली म्हणून शिवसेनेच्या नावानं या माणसांनी प्रचंड महाराष्ट्रामध्ये रान उठवलं. पण शिवसेनेच्या अगोदर अजितदादा पवारांबरोबर पहाटेचं जाऊन शपथविधी केला. त्यावेळी त्यांचं हिंदुत्व अडचणीत नव्हतं. आणि त्यानंतर तमाम महाराष्ट्रामध्ये 2 दिवसापूर्वी शरद पवारांनीच आम्हाला हे करायला भाग पाडलं किंवा करायला लावलं व त्यांची संमती होती, अशा पद्धतीचा वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत यांनी धुरळा उडवलेला आहे. खऱ्या अर्थानं 2024 साली या महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीसांनी पक्षातल्या लोकांना संपवलं, पक्षातल्या विरोधकांना संपवलं, पक्ष चांगल्या पद्धतीने वाढवणाऱ्या लोकांना संपवलं, पक्षाबरोबर आलेल्या अनेक पक्षाच्या नेत्यांना त्यांनी संपवलं. पक्षाच्या नेत्यांना संपवत असताना शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला. फक्त शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचलं नाही, तर शिवसेनेचं नाव कसं जाईल, यांचं चिन्ह कसं गोठवता येईल, यांची सर्व माणसं इकडे कशी येता येतील हे बघितलं. पण आत्ता ज्या गद्दार गटाचे शिंदे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना निग्लेक्ट करून, साईड बाय करून आज महाराष्ट्रामध्ये जेवढे निर्णय होत आहेत किंवा महाराष्ट्रामधल्या निर्णयामध्ये दिल्लीच्या दरबारी जाऊन तिथल्या वाटाघाटी करणं, काही परस्पर निर्णय घेणं, अशा पद्धतीचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे. तमाम महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेला, तरुणांना अनेक रोजगार येथील बाहेर गेलेले आहेत. महाराष्ट्राची टोटल अस्मिता, मराठी माणसांचे प्रश्न, मराठी माणसांचा एकूण राजकारणामधलं स्टँडर्डनेस, या सर्व गोष्टी